नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या समजून घेतो, त्यामागची कारणं, त्याचे परिणाम आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे सगळं उलगडून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. जागतिक अर्थकारण, गुंतवणूक, उद्योग, तंत्रज्ञान आणि त्याचा थेट संबंध आपल्या खिशाशी, आपल्या खर्चाची आणि आपल्या भविष्यासोबत असतो. त्यामुळे प्रत्येक घडामोडी मागचा अर्थ समजून घेणं हे आजच्या काळात अत्यंत गरजेचं बनलं आहे. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम, तेल बाजारातील मोठे निर्णय, ओपेकमधील बदल, जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीमधील चढ उतार, सोनं आणि चांदी बाजारातील अनिश्चितता आणि शेवटी भारतीय शेअर बाजारातील तेजी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या आणि थेट आपल्या अर्थव्यवस्थेला प्रभावित करणाऱ्या बातमीपासून. पश्चिम आशियामध्ये सध्या वाढत असलेला तणाव हा केवळ प्रादेशिक मुद्दा राहिलेला नाही, तर तो जागतिक अर्थकारणाच्या केंद्रस्थानी येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे ऊर्जा क्षेत्रात या तणावाचा परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांनी भारतासाठी कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी घेतलेला निर्णय केवळ तातडीचा उपाय नसून अत्यंत महत्त्वाचा जिओ इकॉनॉमिक निर्णय मानला जात आहे. जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा तेलमार्ग होर्मुझ समुद्रधुनी सध्या या समीकरणाच्या केंद्रस्थानी आहे. या समुद्रधुनीतून दररोज सुमारे 20 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते, जे जागतिक पुरवठ्याच्या जवळपास 30% आहे. याचा अर्थ असा की या एका मार्गावरच जगातील ऊर्जा पुरवठ्याचा मोठा भाग हा अवलंबून आहे. म्हणजे जर या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा परिणाम केवळ पश्चिम आशियातच नाही तर अमेरिका, युरोप, आशिया आणि विशेषतः भारतासारख्या मोठ्या आयातदार देशांवर होत असतो. सध्याच्या परिस्थितीत इराण आणि अमेरिकामधील तणाव, नौदलाच्या हालचाली आणि संभाव्य संघर्षामुळे होर्मुझ मार्ग धोक्यात आला आहे. त्यामुळे बाजारात सप्लाय शॉकची भीती ही निर्माण झाली आहे. अशा वेळी सौदी अरेबिया आणि UAE यांनी पर्यायी मार्गाचा वापर करून पुरवठा चालू ठेवण्याचा निर्णय हा घेतला आहे. हा ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने गेम चेंजर ठरू शकतो. सौदी अरेबियाची ईस्ट वेस्ट पाईपलाईन ही या रणनीतीतील सर्वात महत्त्वाची कडी आहे. ही पाईपलाईन पर्शियन गल्फमधील तेल रेड सी किनाऱ्यावर यांबू बंदरापर्यंत पोहोचवते. या मार्गामुळे होर्मुझ समुद्रधुनी पूर्णपणे टाळता येते. या पाईपलाईनची क्षमता सुमारे 5 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी आहे. म्हणजे जर होर्मुझ मार्ग पूर्णपणे बंद झाला तरीही सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करू शकते. दुसरीकडे UAE कडे अबुधाबी ते फौजऱ्या ही पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन देखील होर्मुझला वळसा घालून थेट ओमानच्या आखातात तेल पोहोचवते. याची क्षमता सुमारे 1.5 दशलक्ष बॅरल प्रतिदिन आहे. या दोन्ही पर्यायामुळे एक महत्त्वाचा संदेश दिला जातो: ऊर्जा पुरवठा आता एका मार्गावर अवलंबून राहणार नाही. ही रणनीती केवळ वर्तमान संकटासाठी नाही तर भविष्यातील संभाव्य संकटासाठी देखील एक मजबूत संरक्षण आहे. आता भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही घडामोड अत्यंत निर्णायक ठरते. भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. दररोज सुमारे 5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची आयात केली जाते. त्यातील सुमारे 60% पेक्षा जास्त हिस्सा पश्चिम आशिया देशांकडून येतो. याचा अर्थ असा होतो की भारताची ऊर्जा सुरक्षेच्या मोठ्या प्रमाणावर या प्रदेशावर अवलंबून राहावं लागतं. जर होर्मुझ समुद्रधुनी बंद झाली तर भारतासाठी 3 मोठे धोके निर्माण झाले असते. पहिला, इंधन दरात प्रचंड वाढ. पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमती झपाट्याने वाढल्या असत्या. दुसरा, महागाईचा स्फोट. वाहतूक खर्च वाढल्यामुळे अन्नधान्य, वस्तू आणि सेवांच्या किमती देखील वाढल्या असत्या. तिसरा, औद्योगिक उत्पादनावर परिणाम. रिफायनरी आणि उद्योगांना कच्चा माल मिळण्यात अडचणी आल्या असत्या. मात्र UAE आणि सौदी अरेबियाने घेतलेल्या या निर्णयामुळे हे तिन्ही धोके मोठ्या प्रमाणात टळले आहेत. यामुळे भारतातील इंधन बाजारात स्थिरता टिकून आहे. तसेच सरकारला देखील दर नियंत्रणात ठेवण्यात मदत प्राप्त होत आहे. याचबरोबर या निर्णयाचा जागतिक बाजारावर देखील परिणाम झाला आहे. जर पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असता तर तेलाच्या किमती $120 ते $150 प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता होती. मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध असल्यामुळे किंमत सध्या $100 ते $110 दरम्यान स्थिर राहण्याचा प्रयत्न करत आहे. हे दर्शवते की मार्केटमध्ये पॅनिक टाळण्यासाठी या निर्णयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिस्थितीने एक मोठा धडा देखील दिला आहे. ऊर्जा सुरक्षिततेसाठी विविध स्रोत मार्ग विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. भारत सरकारने देखील याची दखल घेतली आहे. रशिया, अमेरिका, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांकडून
आयात वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. याशिवाय भारत दीर्घकालीन उपाय म्हणून रिन्युएबल एनर्जी म्हणजे सौर, पवन आणि हरित ऊर्जा यावर देखील भर देत आहे. एकंदरीत पाहता UAE आणि सौदी अरेबियाचा हा निर्णय केवळ तातडीचा प्रतिसाद नाही, तर जागतिक ऊर्जा राजकारणात होणाऱ्या मोठ्या बदलाची सुरुवात आहे. यामुळे भविष्यात तेल पुरवठा अधिक सुरक्षित, विविध आणि लवचिक होण्याची शक्यता निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे भारतासारख्या देशांना ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा हा मिळतो. आता याच तेल बाजाराची संबंधित एक महत्त्वाची आणि जागतिक स्तरावर चर्चेची असलेली घडामोड पाहूया. संयुक्त अरब अमिरातीने तेल उत्पादक देशांची संघटना म्हणजेच ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऊर्जा क्षेत्रातील मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. सुमारे 5 दशकाहून अधिक काळ ओपेकच्या सक्रिय सदस्य असलेला UAEने अचानक हा निर्णय घेतला आहे. त्यामागे स्पष्ट धोरणात्मक विचार देखील आहे. ओपेकचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सदस्य देशांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवून जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर ठेवणे. मात्र या प्रक्रियेत प्रत्येक देशाला एक ठराविक उत्पादन कोटा दिला जातो. इथेच UAEचा मुख्य आक्षेप आहे. कारण UAEकडे उत्पादन वाढवण्याची मोठी क्षमता असून देखील ओपेकच्या मर्यादेमुळे ते पूर्ण क्षमतेने उत्पादन करू शकत नव्हते. म्हणजेच बाजारात मागणी असताना देखील उत्पादन मर्यादित ठेवावे लागत होते आणि यामुळे संभाव्य महसूल देखील गमावला जात होता. या पार्श्वभूमीवर UAEने स्वतंत्र धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याचा सरळ अर्थ असा की आता UAE आपल्या क्षमतेनुसार उत्पादन वाढवू शकते, बाजारातील संधीचा फायदा घेऊ शकते आणि अधिक उत्पन्न मिळवू शकते. तथापि या निर्णयाचे काही व्यापक परिणाम देखील दिसू शकतात. पहिला, ओपेकची एकत्रित ताकद कमी होण्याची शक्यता आहे. दुसरा, जागतिक बाजारात स्पर्धा वाढेल. तिसरा, किमतीमध्ये अधिक चढ उतार हा दिसू शकतो. विशेष म्हणजे या निर्णयाचा राजकीय संदर्भ देखील महत्त्वाचा आहे. पश्चिम आशियातील तणाव, विशेषतः इराणशी संबंधित परिस्थिती यामुळे UAEला अधिक स्वायत्त भूमिका घ्यायची होती. तसेच अमेरिकेच्या धोरणाची सुसंगत राहण्याचा प्रयत्न देखील यामध्ये दिसून येतो. कारण अमेरिकेने नेहमीच ओपेकच्या उत्पादन नियंत्रणावर टीका केली होती. एकंदरीत पाहता UAEचा हा निर्णय हा केवळ एका देशाचा आर्थिक निर्णय नाही, तर तो जागतिक ऊर्जा बाजारात बदल घडवणारा संकेत आहे. आगामी काळात इतर देशही अशा प्रकारे स्वतंत्र निर्णय घेण्याचा विचार करू शकतात आणि त्यामुळे तेल बाजार अधिक गतिमान पण तितकाच अनिश्चित होऊ शकतो. आता पाहूया कच्च्या तेलाच्या किमतीची सध्याची स्थिती. 29 एप्रिल 2026 रोजी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळाली. ब्रेंट क्रूड या कच्च्या तेलाची किंमत सुमारे $111 प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत होती. यामागे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेली नाजूक युद्धविराम चर्चा. बाजारातील गुंतवणूकदार सध्या अत्यंत सावध भूमिका घेत आहे. एकीकडे युद्धविरामाची आशा आहे तर दुसरीकडे पुरवठा खंडित होण्याची भीती देखील आहे. WTI कच्चे तेल सुमारे $99च्या आसपास व्यवहार करत आहे. या परिस्थितीत होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. जर हा मार्ग पुन्हा सुरळीत झाला तर किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण तणाव कायम राहिला तर तेल आणखी महाग होऊ शकते. आता वळूया सुरक्षित गुंतवणुकीकडे म्हणजे सोनं आणि चांदी बाजाराकडे. सध्या या दोन्ही धातूंमध्ये मोठी अस्थिरता दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 15,090 प्रति ग्रॅमच्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 13,380 आणि 18 कॅरेटचा दर हा 11,300 प्रति ग्रॅमच्या आसपास आहे. MCX वर सोन्याच्या किमतीमध्ये दबाव हा दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत संकेत आणि डॉलरची मजबूती यामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला. दुसरीकडे चांदीमध्ये देखील किंचितशी तेजी दिसून आली. चांदीचा दर हा 2,43,000 प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे. या बदलामागे अनेक कारणं आहेत. पश्चिम आशियातील तणाव, महागाई आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण. गुंतवणूकदार सध्या संभ्रमात आहे. सुरक्षित पर्याय निवडावा की थांबून राहावे हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. आता शेवटी पाहूया भारतीय शेअर बाजार. आज बाजाराने सकारात्मक सुरुवात केली आणि दिवसभर तेजी कायम ठेवली. सेन्सेक्स हा 77,500च्या आसपास गेला तर निफ्टी 50 देखील 24,200 ते 24,300च्या दरम्यान व्यवहार करत आहे. या तेजीमागे प्रमुख कारण म्हणजे मजबूत तिमाही निकाल. गुंतवणूकदारांनी बाय ऑन डिप्स हे धोरण अवलंबत स्वस्त दरात शेअर्स खरेदी केले. ऑटो, FMCG आणि बँकिंग क्षेत्रात देखील आज विशेष तेजी दिसली. तथापि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे काही प्रमाणात दबाव देखील दिसून आला. एकंदरीत पाहता जगभरात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे.
पण त्याचवेळी संधी देखील तितक्याच आहे. ऊर्जा बाजारातील बदल, जागतिक राजकारण आणि आर्थिक निर्णय या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.